नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्याच दिवशी म्हणजे 22 जानेवारीला 2015 साली सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात केली. ती मोहीम म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि 24 जानेवारीला आपल्याकडे राष्ट्रीय कन्या दिन असतो. या सगळ्याचं एक छानसं औचित्य साधून आजचा आपला कार्यक्रम आपण सादर करणार आहोत. आजचा कार्यक्रम काय आहे बघूया. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे मुलींची गगन भरारी. बेटी बचाओ बेटी पढाओ, कन्या दिन ह्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यातून मुलींची भरारी कुठपर्यंत पोहोचती, जर अजून झाली तर कुठपर्यंत पोहोचू शकते, या सगळ्या विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केले वृषाली मखदूम यांना. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मॅडम सामाजिक कार्यकर्त्या आहेतच, पण त्याबरोबरीने राज्य सरकारच्या लिंग निवड नियंत्रण समितीच्या सल्लागार आहेत त्या. आणि जेव्हा या समस्येवर नियंत्रण कसं ठेवता येईल याबद्दलचं जेव्हा काम चालतं तर त्या संदर्भातही त्यांचा सहभाग त्यात असतो. त्यामुळे या विषयावर पूर्ण माहिती ते आपल्याला देणार आहेत की बेटी बचाओ याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, बेटी पढाओ जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा कुठल्या गोष्टी होत आहेत, कशावर लक्ष देणं अजून आपण त्याच्यावर काम करू शकणार आहोत, या सगळ्यावर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न जरूर असतील, आम्हाला फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आजचा जो विषय आहे त्याला धरूनच जर प्रश्न विचारले तर अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. जेव्हा आपल्याला कळेल की आपला फोन कनेक्ट झालाय त्यावेळेला टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद करणार आहोत आणि मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असू तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येईल, जेणेकरून तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. मुलींची गगन भरारी अत्यंत सकारात्मक आणि नावातच इतकी ऊर्जा आहे या विषयाच्या. त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ, कन्या दिन आपण साजरा करतो. या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजेत याबद्दल आपण बोलणार आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मोहीम आहे 2015 पासूनची. काय सांगाल? 22 जानेवारी आजचा दिवस जो आपण औचित्य साधलेला आहे तर त्या दिवशी 2015 साली जसं आता तुम्ही सांगितलं की ही योजना जाहीर करण्यात आली. आता या योजनेच्या अंतर्गत काय आहे तर थोडेसे लोकांचे खूप गैरसमज असतात की सरकारने याच्यामध्ये काय करायचं आहे असं लोकांना वाटतं. खरं तर याच्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना अशी एक योजना आहे. त्या योजनेअंतर्गत त्याचे ऑनलाईन फॉर्म मिळतात. ते फॉर्म पालकांनी भरायचे आहेत. मुलीचा जन्म झाला की तो एक आनंद सोहळा आहे असं मानून पालकांनी तिचं त्या अकाउंटवर खातं खोलायचंय, सुकन्या समृद्धी योजना. आणि त्या खात्यामध्ये पालकांनी पैसे, आई आणि वडील यांनी त्याच्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत. महिन्याला 100 किंवा महिन्याला 1000, वर्षाला 12,000 रुपये एकत्रित सुद्धा भरू शकतात. पण 18 वय होऊपर्यंत त्यातले पैसे काढता येत नाहीत. आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी 50% रक्कम पालक काढू शकतात आणि त्याच्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी ती 50% रक्कम, अशी ती सुकन्या समृद्धी योजना आहे. खरं तर आता पालक अनेक गोष्टीवर खर्च करत असतात, पण मुलीच्या भविष्यासाठी उपलब्ध निधी ठेवणं किंवा आपण ज्याला बचत करणं असं म्हणतो ती केली जात नाही. आणि याच्यातून ही सुकन्या समृद्धी योजना आलेली आहे आणि ज्याच्यामधून बेटी बचाओ बेटी पढाओ असा एक 2015 साली हा आपण नारा घेऊन भारतामध्ये सर्वत्र आपण या पद्धतीचे जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेत असतो. बरं, सुकन्या समृद्धी योजना आता तुम्ही जे म्हणालात ती सगळ्यांसाठी आहे का त्याच्यामध्ये काही वेगळा गट आहे किंवा काही ठराविक लोकांसाठीच ती उपलब्ध आहे? काय सांगाल? सुकन्या समृद्धी योजना सगळ्यांच्यासाठी आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की आज ही योजना वस्ती पातळीवर जिरपली पाहिजे, कष्टकरी समाजामध्ये केली पाहिजे. आणि कष्टकरी समाजामध्ये जेव्हा महिलांनी आपल्या मुलींसाठी अशी काही बचत केली तर तेव्हा मग शिक्षणाचं मध्ये अडथळे येणार नाही, तिचं शिक्षण थांबणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही खरं तर सगळ्यांसाठी योजना आहे. तो ऑनलाईन फॉर्म मध्ये काही ठराविक कागदपत्र, त्या मुलीचं आधार कार्ड असेल, तिचं ओळखपत्र असेल, या काही ठराविक गोष्टी दिल्यानंतर तिचं त्या बँकेमध्ये खातं खोलू शकतं. पण मला असं वाटतं की विशेषतः याचा भर कष्टकरी समाजावर पाहिजे. 2015 साली आज जवळजवळ 5 वर्ष झाली सुकन्या समृद्धी योजना. पण मला स्वतःला असं वाटतं की एक टीम वर्क आहे, लोकसहभाग किती आहे, अशा पद्धतीनं किती
लोकांनी याच्यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा घेतला पाहिजे. तर हे बघण्याची खूप गरज आहे. मला असं वाटतं की असे कार्यक्रम हे लोकांना एक जाणीव जागृती करून देण्यासाठी आवश्यक आहेत. तुम्ही ही फक्त योजना तुम्ही ऑनलाईन टाकली तर त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म मिळेल तुम्हाला, तो फॉर्म तुम्हाला भरता येईल. आणि खूप असं आणखी एक ह्याचं मला खूप आठवण झाली की 2019 साली की एका बिहारमधल्या एका सरपंचानी, सुनील जगमल असं काहीतरी नाव आहे त्यांचं, तर त्यांनी त्यांच्या 2 मुलींसाठी ही सुकन्या समृद्धी योजना राबवली. आणि त्यांनी ते फेसबुकवर त्याचं एक त्या दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन अतिशय सुंदर असं पिक्चर टाकलेलं होतं. आपल्या पंतप्रधानांनी आपल्या त्या जे मन की बात मध्ये त्याचं कौतुक केलंच होतं, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या फेसबुकच्या याला जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त लाईक मिळाले होते. म्हणजे की अशा पद्धतीनं खूप पुढे जाणं गरजेचं आहे. लोकांच्यापर्यंत ही योजना पोहोचणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि जे आज कार्यक्रम बघतायत त्यांच्या घरात कदाचित मुलीचा जन्म झालाय किंवा अशी परिस्थिती नसेल, पण आपल्या ओळखीत म्हणा किंवा आपल्याला मदत करणाऱ्या ज्या घरी आपल्या मैत्रिणी येतात तर त्यांच्या घरात जर असं काही कोणी जन्माला आले मुलगी, हे आपल्याला माहित असतं बऱ्याचदा, तर हे आपण पोहोचवू शकतो नाही का? यालाच आपण खऱ्या अर्थाने जागृती. मला असं वाटतं की मुलीला भेटायला जातात एक्झॅक्टली आणि काहीतरी आहेर करतात, तर असा समृद्धी योजनेचं जर तुम्ही सुकन्याचं तिला जर खातं खोलून दिलं तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं गिफ्ट बरोबर असणार. म्हणजे इनिशियल जी रक्कम आहे ती आपण गिफ्ट म्हणून भरायची आणि मग नंतर पालकांनी मग पुढे जायचं. वा, खूपच छान. अशा छान वेगवेगळ्या गोष्टींवर आज आपण बोलतोय. पण ह्या सगळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने होते मुलीच्या जन्मापासून. आणि तिथेच आपल्याला तिला अजूनही परिस्थिती काही ठिकाणी अशी आहे की तिला वाचवावं लागतं आणि त्या संदर्भात पावलं उचलावी लागतात. बेटी बचाव मॅडम अत्यंत मूलभूत, तर पुढे या सगळ्या गोष्टी आपण करू शकू नाही का? काय सांगाल त्याबद्दल? खरं तर ही योजना मुलींचं गळतीचं जे प्रमाण आहे ते थांबलं पाहिजे या उद्देशानंच खरं तर ही योजना सुरू झालेली आहे. आणि खरं तर आम्ही त्याला PCPNDT आता आपल्या मॅडमनी उल्लेख केला की मी त्याच्यामध्ये सल्लागार म्हणूनही काम करते आणि इन्स्पेक्शन मध्येही काम करते. तर आता ऍक्च्युली हा जो मुलींचं गळतीचं प्रमाण आहे ते अतिशय वाईट आहे अजूनही. म्हणजे ती परिस्थिती कशी आहे आणि ती परिस्थिती ना, मुलींच्या गळतीचं प्रमाण कमी झालं पाहिजे तर ते होत नाहीये. आपण 10 वर्षांनी जेव्हा ही आकडेवारी पाहतो, 1990 साली आपण जेव्हा पाहिले की 1000 मुलग्यांच्या मागे 1000 मुली असल्या पाहिजेत, पण 1000 मुलग्यांच्या मागे 972 मुली होत्या. म्हणजे साधारणतः 25-27 मुली कमी होत्या. पण 2001 साली जेव्हा परत आपण जेव्हा आकडेवारी काढली 1000 मुलग्यांच्या मागे किती मुली आहेत, तर हे प्रमाण 927 झालं होतं. म्हणजे जवळजवळ 75 पेक्षा जास्त मुली ज्या जन्माला येऊ दिल्या नव्हत्या. खरं तर बायोलॉजिकली आम्ही असं नेहमी म्हणतो की जीवशास्त्रानुसार की मुलीचा गर्भ हा बळकट असतो, त्यामुळे मुलींचं प्रमाण 1000 मुलग्यांच्या मागे जास्त असलं पाहिजे. पण त्यानंतर 2000 साली जे मी आता तुम्हाला आकडेवारी सांगितली, 2011 साली, आता 2021ला परत हे सेन्सस आपण असं म्हणतो की हे पडताळणी होईल, तर 2011 साली 1000 मुलग्यांच्या मागे हे प्रमाण 833 झालं. म्हणजे 100 पेक्षाही जास्त मुली ज्या आपण त्यांना जन्माला येऊ दिलं नाही. आणि म्हणून मग ज्याला की आपण लिंग निवड प्रतिबंध समिती आज आहे, कायदा खूप सक्षम आहे, पण तरी सुद्धा आज आपल्याला असं दिसतं की मुलीचा निवड केली जाते, पाहिलं जातं, सोनोग्राफी केली जाते, मुलगा आहे का मुलगी हे पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर मुलीचा गर्भ नष्ट केला जातो. तर हे खूप वाईट आहे. मला असं वाटतं की आपण निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत आणि हे जे काही असंतुलन आपण समाजामध्ये निर्माण करत आहोत, तर त्यामुळे हे बेटी बचाओ हे आपणाला ही मोहीम राबवावी लागेल आणि यासाठी लोकांच्या मध्ये खूप जाणीव जागृती करावी लागेल. कायदा खूप कडक आहे. कायदा काय सांगतो? कायद्याबद्दल सुद्धा आपण जरा कायद्याबद्दल सुद्धा मी थोडक्यात माहिती देते की आपण महाराष्ट्र ही आपल्याला परंपरा आहे, महात्मा फुलेंची परंपरा आपण सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी इथे समतेचा विचार मांडलेला आहे, संविधानामध्ये आपण हे सगळं मांडलेलं आहे. आणि तरी सुद्धा महाराष्ट्राचा नंबर भारतामध्ये दुसरा लागतो. कशामध्ये? मुलींच्या गळतीच्या प्रमाणामध्ये. पहिला जेव्हा 2001 साली जी गणना झाली त्यावेळी महाराष्ट्राचा नंबर 4था लागत होता. म्हणजे हरियाणा, पंजाब, राजस्थान अशी राज्य होती आणि त्याच्यानंतर आपला 4था लागत होता. आणि आपण म्हणजे कसं वाईट गोष्टींच्या मध्ये पुढाकार झालेला आहे, आपला दुसरा नंबर लागलेला आहे अतिशय. आणि याच्या
विरुद्ध आता मॅडमनी मला कायद्याविषयी सांगायला सांगितलं जी. तर 1988 साली पहिल्यांदा कायदा महाराष्ट्रात झालेला आहे की PCPNDT ऍक्ट आपण म्हणतो, प्रसूती पूर्व आणि प्रसूती आधीचं जे गर्भलिंग निदान. प्रतिबंध समिती हे रोखलं पाहिजे. मुलीला जन्माला येण्यासाठी जी लिंग निवड केली जाते ती रोखली पाहिजे म्हणून 1988 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कायदा झाला आणि त्याच्यानंतर तो कायदा जवळजवळ 1994 साली भारतामध्ये तोच कायदा, तसाच तो कायदा 1994 साली भारतामध्ये झालेला आहे. तर म्हणून मला असं वाटतं की हा कायदा काय आहे असं आता मला त्यांनी विचारलं. तर या कायद्यानुसार सोनोग्राफी सेंटर्स ज्या ठिकाणी ही लिंग निवड केली जाते, मुलगा आहे का मुलगी हे सांगितलं जातं. मला आणखी आवर्जून एक सांगावं असं वाटतं की समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या असा शब्द वापरला जातो आणि तो अतिशय चुकीचा आहे. ओके. स्त्री भ्रूण हत्या, भ्रूणाची हत्या म्हणजे कोणाची तरी तुम्ही एका बालकाची हत्या स्त्रीकडून होते असा त्याचा अर्थ होतो आणि तो खूप चुकीचा आहे. आता गर्भपाताला कायद्याने मान्यता आहे. तुमच्यामध्ये व्यंग असेल किंवा बलात्कार असेल किंवा आणि अनैसर्गिक परिस्थिती असेल तर महिलेला गर्भपात करता येतो, पण लिंग निवड नाही करता येत. बरोबर. म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे हे पाहण्याचा अधिकार नाहीये तिला. आणि म्हणून मग कायदा असं सांगतो की पहिलं सोनोग्राफी सेंटरमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात, आपण सगळ्यांनी ही जाणीव जागृती केली पाहिजे. सरकारनं बरेच कडक अंमलबजावणी केलेली आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये डॉक्टरांनी डिक्लेरेशन द्यायचंय मी गर्भलिंग चाचणी करत नाही, महिलेनं लिहून द्यायचंय मी गर्भलिंग चाचणीसाठी सोनोग्राफी करत नाही. कायद्याचं जे कलम आहे, कायद्याची जी तरतूद आहे ती सोनोग्राफी सेंटरमध्ये असली पाहिजे. कायद्याचं पुस्तक सोनोग्राफी सेंटरमध्ये असलं पाहिजे. F नावाचा एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये 22 कलमं आहेत की ही चाचणी कशा करता करत आहात, काय करत आहात. तर ती 22 कलमं त्याच्यामध्ये फॉर्म, तो डिक्लेरेशन फॉर्म आम्ही म्हणतो की तो फॉर्म सोनोग्राफीच्या डॉक्टरनी भरायचा आहे. तर अशा अनेक तरतुदी त्याच्यामध्ये आहेत आणि तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहिलेल्या अनेक ठिकाणी, आता अलीकडे आपण सांगलीचं उदाहरण पाहिलेलं आहे, त्या डॉक्टरना आपण पकडलेलं आहे. तर अजूनही आपल्याला ह्या प्रकारच्या चाचण्या छुपे कावेबाज पद्धतीनं होत असताना दिसतात, ज्याच्यामध्ये नातेवाईक सामील असतात. त्या महिलेवर प्रचंड दबाव येत असतो. तर अशा पद्धतीनं कायद्याची सुद्धा आपण, कायद्यानं शिक्षा आहे, डॉक्टरना शिक्षा आहे, दंड आहे, 3-3 वर्षाची सजा आहे आणि जे कोणी ही चाचणी करत आहेत त्यांनाही सजा आहे. मला आणखी एक आवर्जून ठिकाणी सांगावंसं वाटतं की या संदर्भात महिलेला दोषी धरलं जात होतं. कायदा 1988 साली झाला, 1994 साली भारतामध्ये हा कायदा आला आणि पहिली केस कोल्हापूरमध्ये 2004 साली आलेली होती. तर रजिस्टर झाली. तर ती केस काय होती, त्याच्यामध्ये त्या महिलेला शिक्षा झाली. का तर तिनं लिंग निवड केलेली होती आणि मुलीचा गर्भ असं कळलेलं होतं. तर त्या महिलेला शिक्षा फक्त होणं हे चुकीचं आहे असं त्यावेळी लक्षात आलं. कारण त्या महिलेला तिच्या नवऱ्याचा, तिच्या नातेवाईकांचा, तिच्या घरच्यांचा दबाव होता आणि त्यामुळे तिनं लिंग निवड केली. आणि म्हणून मग 2004 साली कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि यामध्ये जे कोणी घटक आहेत त्यांना याला जबाबदार धरलं जाईल. विशेषतः डॉक्टर जे सोनोग्राफी सेंटर्सचे आहेत की त्यांना याच्यामध्ये जबाबदार धरलं जाईल असं कायद्यानं मांडण्यात आली आणि त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली. बरं. आपण या विषयावर आणखीनही बोलणार आहोत की जेव्हा आपण बेटी बचाव म्हणतोय तेव्हा हे जे एक प्रमाण आहे, 1000 मुलांच्या मागे 1000 मुली असणं हे खरं तर गरजेचं आहे. या प्रमाणामध्ये गडबड जर होत असेल तर त्याचा परिणाम समाजावर काय होतो आणि मग पुढची चर्चा सुद्धा आहे की बेटी बचाव नंतर बेटी पढाव या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. मुलींची गगनभरारी या विषयावर आज आपण बोलतो आहोत. वृषाली मगदूम मॅडम आपल्याबरोबर आहेत. पण ही गगनभरारी ती साधत असताना त्या अगोदर त्या मुलीचा जन्म होणं गरजेचं आहे, तिला चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे, तिचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. त्यातून ती मग त्या गगनभरारीकडे तिची वाटचाल होऊ शकते. या सगळ्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. आता आपण बेटी बचाव या मुद्द्यावर बोलत असताना आपण हे जे लिंग गुणोत्तर म्हणतो आहोत त्याच्यामध्ये जर गडबड झाली, जे आता आपल्याला चित्र दिसतंय, तर त्याचा समाजावर काय परिणाम, ही चेन कशी कुठपर्यंत पसरली, व्याप्ती काय आहे त्याची, काय सांगाल? खूप चांगला प्रश्न विचारलास. खरं तर हे असं वाढत गेलं ना तर आपण निसर्गाचा समतोल बिघडवून टाकू. आणि आता विज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे
तर तो असंतुलनासाठी आपण करत आहोत. आणि विशेषतः मला नेहमी असं या संदर्भातली मी अनेक उदाहरणं देऊ शकते, जरूर जरूर. पण दोनच मी उदाहरणं या ठिकाणी, एक वस्ती पातळीवरचं आणि एक उच्चवर्गीय घरामधलं. खरं तर ही लिंग निवड ही आपणाला मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरामध्येच दिसून येते. आता एका NGOनी सर्वे केला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की घरामध्ये शेवटचा जो हे असतो, मूल असतं, ते मुलगा असल्याचं लक्षात येतं आणि पहिली मुलगी आणि शेवटचा मुलगा याच्यामध्ये गॅप असतो. तर त्याचं मला अगदी उदाहरण मी सांगते की माझी एक मैत्रीण आहे, वकील मैत्रीण आहे, जी खूप हिरिरीनं या प्रश्नावर बोलते. तर तिनं मला खूप, मी तिला असं म्हटलं की हो, तुला खूप या विषयाची खूप ज्ञान पण आहे, माहिती पण आहे. तेव्हा ती म्हणाली की मी स्वअनुभवातून बोलतीये. तर मला पहिली मुलगी झाल्यानंतर 3 मुलींना तिनं जन्माला येऊ दिलं नव्हतं, ज्याला तिच्या घरातल्यांचं प्रेशर होतं, आणि त्याच्यानंतर 4था मुलगा तिला झालेला आहे आणि ज्याची परिणती आज तिच्या आरोग्यावर झालेली आहे. तर अनेक प्रकारचे सायटिका सारखे, कंबरदुखी सारखे अनेक आजार तिच्या मागे लागलेले आहेत. याच्या उलट मी वस्ती पातळीवरचं एक सकारात्मक उदाहरण सांगते. आमची छाया काटे नावाची कचरावेचक महिला आहे आणि जिला 7 मुली आहेत आणि 7 मुलीनंतर परत तिला एक मुलगा झालेला आहे. तर आज त्या 7 मुली, कोण नर्स झालेली आहे, कोण आणखी काही BCom झालेली आहे, नोकरी करते, तर चांगल्या त्या पायावर उभ्या आहेत. पण ती छाया काटे आमच्या मीटिंगमध्ये तिने आम्हाला एकदा सांगितलं की 7वी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा नवऱ्यानं ती 1.25 महिन्याची मुलगी असताना तिला उचल आणि जमिनीवर आपटलं. म्हणजे आपण ऐतिहासिक कथांमधून ऐकतो, पण त्या मुलीच्या डोक्याला टाके पडले. आज ती मुलगी सगळ्यात हुशार आहे आणि वडिलांची लाडकी आहे. तर त्यावेळी त्याला छाया काटे मला असं म्हणाल्या की त्यावेळी मला 7वी मुलगी झाल्यानंतर घरातून हाकलून दिलं, मग मी माहेरी आले, मग काय करणार एवढ्या मुलींना घेऊन, पण नवऱ्यालाच उपरती झाली आणि तो मला बोलवायला आला. याच्या पुढचा सकारात्मक भाग मला तिच्याबद्दल सांगावासा वाटतो. तिची एक मुलगी, जिचं लग्न झालं, जिला ठाण्याला दिलं, तिलाही पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्या वेळी जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा मुलीनं आईला फोन करून विचारलं की मी लिंग चाचणी करून घेते. तर आईनं तिला अतिशय दमात सांगितलं की तू असलं काही करायचं नाही, दुसरी मुलगी असेल मुलगा असेल त्याच्यावर तू नियोजन करायचं आहेस, आणि तू जर अशी काही लिंग निवड वगैरे केलीस तर तू आणि जावई या दोघांचंही मी तोंड आयुष्यात बघणार नाही. आणि त्या मीटिंगमध्ये त्या अतिशय अभिमानाने सांगत होत्या, मुलीनं अशा प्रकारची चाचणी केली नाही. म्हणजे एक संदेश पहा, म्हणजे स्व अनुभवातून एक महिला, कष्टकरी महिला असा निर्णय घेऊ शकते. तर आज हे आपल्याला आजही समाजामध्ये खूप दिसतं असं मला वाटतं. आपण पुढे जाण्या अगोदर एक फोन घ्यायचा. पुण्याहून फोन आहे, शरयू देशपांडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. 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 प्रश्न असा आहे माझ्या मनातला की मुलींची गगन भरारी हा खूप चांगला विषय आहे आणि या विषयावर मला असं विचारायचंय की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काही महिला या ट्युशन घेत होत्या, पण आता ऑनलाईन शिक्षणाचीच परंपरा जास्त वाढीला लागल्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की आपण कशा प्रकारे शिकवण्या किंवा घरगुती क्लासेस घ्यावेत. तर ऑनलाईन हे काही त्यांना शक्य नाहीये, तर दुसरा काही मार्ग आपण सांगू शकाल का प्लीज? आपण खरं तर ह्या सगळ्याबद्दल थोडंसं नंतर कार्यक्रमात बोलणार होतो, जेव्हा आपण शिक्षणाबद्दल बोलणार होतो. आणि आताच्या या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण हे शक्य होत नाहीये प्रॅक्टिकली. पण त्यांचा जो हा एक मुद्दा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याने आता विचारलं. शरयूताईंनी चांगला प्रश्न विचारलाय शिक्षणाच्या संदर्भातला. पण मला त्यांना खरंच सांगावंसं वाटतं की ऑनलाईन हे नाईलाजास्तव आपल्याला घ्यावं लागलं, शिक्षकांना घ्यावं लागलं. याचा मुलांच्यावर अतिशय स्ट्रेस आला. यातून मी पाहिलेलं की मुलांच्या मनामध्ये एक भय, असुरक्षितता होती. आणि जसं त्यांनी आता विचारलं की जेव्हा शिक्षक हे घरी बसलेले आहेत तर अर्थार्जनाचं साधन कमी झालेलं आहे. अनेक खाजगी शाळांमधून असे मला शिक्षक सांगतात की वर्षभर पगारच झालेला नाहीये, ते घरामध्ये बसलेले आहेत. आणि नुसत्या शाळेतल्या शिक्षकांचा नाही, शाळेमध्ये इतर जे काम करतात, अटेंडंट आहेत, क्लार्क आहेत, प्यून आहेत, तर शाळेनं कुणालाही पगार नाही दिलेला. आणि अशा पद्धतीनं जेव्हा ऑनलाईन मुलांना शिकवायचं आहे, खूप अडथळे आहेत, खूप अडचणी आहेत. तर मला असं वाटतं की आता तो कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी खूप सक्षमपणे त्याला तोंड दिलेलं आहे शरयू.
आणि मला असं वाटते की हा काळ सुद्धा आता संपलेला आहे, जवळजवळ संपत आलेला आहे आणि खूप सकारात्मक ही आपण लढाई लढलोय. आणि या काळात सुद्धा खरं तर मी नेहमी म्हणत असते की खाजगी शाळांमधल्या मुलांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, पण आमच्या कचरा वेचकांच्या झोपडपट्टीतल्या मुलांना मात्र वर्षभर ते शिक्षणापासून वंचित राहिले. तर तरी सुद्धा मला असं वाटतं की हा जसा आपण म्हणतो ना औषध काल होता तसं आज आता एक शरयूताईंना मला सांगावंसं वाटतं की आज जरी या कष्टातून ऑनलाईन शाळा ह्या आपल्या शिक्षकांनी घेतलेल्या आहेत आणि खूप त्याच्यामध्ये त्रास घेतलेला आहे, तरी सुद्धा हा काळ संपलेला आहे असं मला वाटतं. सरकारनं घोषित केलेलं आहे 27 जानेवारीपासून वगैरे शाळा, माहिती नाही मला, पण हा काळ संपेल आणि पूर्वपदावर आपण नक्की येऊ. पण जसे डॉक्टर आणि नर्सेसना आपण सलाम केला तसं मला वाटतं की ह्या शिक्षकांना सुद्धा ज्यांनी लावून धरून आपल्या मुलांना टिकवून ठेवलं, तगून ठेवलं, त्यांनाही आपला सलाम आहे. बरोबर, अगदी खरंय. आपण आज बेटी बचाव बेटी पढाओ म्हणत असताना जेव्हा आपण शिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आल्या नाही का. तुम्ही तर त्या समितीवर काम करता, राज्य सरकारच्या सल्लागार आहात, तर या बेटी बचाव मध्ये जेव्हा ही समिती कार्यरत असते तेव्हा नेमकं कशा पद्धतीने काम चालतं ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सल्लागार समिती म्हणून मी जिल्हा ह्याच्यामध्ये पण आहे आणि राज्य ह्याच्यामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आमची एक बैठक होत असते आणि त्या बैठकीमध्ये पूर्ण राज्यामध्ये आज मुलींच्या गळतीचं प्रमाण कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, तर तो पूर्ण अहवाल सादर केला जातो, त्याच्यावर चर्चा केली जाते. किंवा अशा काही सोनोग्राफी सेंटर्समध्ये अशा पद्धतीनं जर आपण त्याला आम्ही असं म्हणतो की लिंगनिदान झालेलं आहे, त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे. काही वेळा सोनोग्राफी जी मशीन्स असतात ती मशीन्स त्याची परवानगी घेतलेली आहे का, किंवा काही वेळा मोबाईल सोनोग्राफी मशीन्स असतात ती एका जागीहून दुसऱ्या जागी हलवली जातात का. तर अशा काही जे सगळे प्रश्न असतात त्या प्रश्नांची मीटिंगवर चर्चा होते आणि या संदर्भात काय केलं पाहिजे ही चर्चा ऍडवायझरीमध्ये आमची होते. आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर की अशा पद्धतीनं प्रथांना आळी घालण्यासाठी काय जाणीव जागृतीपर कार्यक्रम घेतले पाहिजेत. अनेक प्रकारचे, ज्यांना 2 मुली आहेत त्यांचा सत्कार करणे असेल किंवा शाळा कॉलेजेसमध्ये जाणं असेल, NSSच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचणं असेल की त्यांना हे सगळं समजावून सांगायचं. बरोबर. किंवा आम्ही शपथ घ्यायला लावतो की तुमच्या आजूबाजूला कुठे आहे, काकी आहे, मावशी आहे, आणखी कोणी आहे, तुम्हाला असा संशय आला, वाटलं की लिंग निवड केली जाते तर ती आमच्यापर्यंत या, आम्हाला सांगा. तुम्हाला नाव कॉन्फिडेन्शियल आपली हेल्पलाईन पण आहे बरं का. नाव तुम्हाला सांगायचं नसेल तुम्ही एक छोट्याशा कार्डवर आम्हाला लिहून पाठवा, हेल्पलाईनवर सांगा. तर मुलगी वाचवा अशी हेल्पलाईन आहे आपली, तर त्या हेल्पलाईनवर तुम्ही सांगू शकता. तर ह्या सगळ्याची आमची चर्चा होते. ओके. इन्स्पेक्शन कमिटीचं जे तुम्ही विचारलं तर ऍक्च्युअली आम्ही सोनोग्राफी सेंटरला व्हिजिट करणं आणि जे मगाशी मी म्हंटल की कायद्याचं बुक ठेवलेलं आहे का, नियमावली लावलेली आहे का, किंवा F फॉर्म भरलेला आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून पाहत असतो आणि नसतील तर त्या सेंटरवर कारवाई केली जाते. ओके. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. 3 प्रश्न आहेत जी. पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांचं किंवा मुलींचं हिमोग्लोबिन बऱ्याच वेळेला कमी असतं. त्याला बरीच काही आहारातली काही कारणं असतात, इतर काही कारणं असतात. तर या संबंधात आपण काय मार्गदर्शन करावे किंवा या संबंधात कशा पद्धतीने पुढाकार घ्यायला पाहिजे, शासनानं सुद्धा या संबंधात काही पुढाकार घ्यावा असं वाटतं का, की ज्यावेळी हिमोग्लोबिन चांगले राहिल्यामुळं प्रेग्नन्सी पण चांगली राहील आणि पुढची पिढी पण चांगली जन्माला येईल. बरं. दुसरा प्रश्न असा आहे की सैन्यामध्ये सुद्धा आता महिलांना प्रवेश दिलेला आहे. तर त्या सैन्यामध्ये प्रवेश देताना भूदल, नौदल आणि वायुदल याच्यामध्ये महिलांचे किती प्रमाण याबाबत आपण काही सांगू शकाल का, आणि याबाबत आणखीन या प्रोत्साहनपर काही योजना असाव्यात असं वाटतं का आपल्याला. बरं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की या कोरोना काळामध्ये बऱ्याच आदिवासी भागातल्या मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे. कारण त्या मुली कामावर जायला लागलेल्या आहेत, कारण आई वडिलांना त्याचा काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे म्हणून मुलींना त्या कामाला पाठवलेलं आहे. तर या संबंधात शासनाने काही पुढाकार घ्यावा किंवा या संबंधात काय आपलं म्हणणं आहे. बरं. आपल्या 3ही प्रश्नांकडे आपण जाणार आहोत, त्याचं उत्तर मॅडम आपल्याला नक्की देणार आहेत. पण कार्यक्रमात पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री.
ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय मुलींची गगन भरारी. बेटी बचाव बेटी पढाव या अत्यंत महत्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात आजच्या दिवसापासून झाली 2015 साली आणि त्या निमित्ताने आपण आजचा हा विषय घेतलाय आणि सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम मॅडम आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देतात की बेटी बचाव पासून बेटी पढाव आणि मग तिची गगन भरारी हा सगळा तिच्या आयुष्याचा प्रवास कसा असतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेटी बचाव पासून पढावच्या दरम्यान प्रत्येकच टप्प्यावर तिचा महत्त्वाचा विषय आहे आणि पाटगावकरांनी तो प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला की हिमोग्लोबिन बऱ्याचदा भारतीय स्त्रियांमध्ये कमी आपल्याला दिसतं. तर त्या संदर्भात आणि त्या निमित्ताने मग आपण स्त्रीच्या आरोग्याबद्दल सुद्धा बोलूया. एकंदरीत काय सांगा. चालेल. तर श्रीकृष्ण सरांनी जो पहिल्यांदा विचारला होता की महिलांचं आणि मुलींचं हिमोग्लोबिन कमी असतं, तर खरंच कमी असतं आणि त्याच्या संदर्भात सातत्यानं त्यांना खूप सांगण्याची गरज असते. त्याचं कारण असं आहे की महिला आरोग्याची खूप हेळसांड करतात आणि खूप अति झाल्याशिवाय त्या दवाखान्यात जात नाहीत. आणि आरोग्याची हेळसांड करणं म्हणजे काय की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणं, वेळेवर न खाणं, घरामधली सगळी कामं, तारेवरची कसरत आम्ही म्हणतो की सगळी आटोपायची, मग नोकरीच्या ठिकाणी गाठायचं, घाईघाईनं परत यायचं, काहीतरी डब्यात भरायचं, खायचं. आणि जेव्हा घरातल्या सगळ्यांचं आरोग्य ती बाई पाहत असते तेव्हा ती स्वतःची खूप हेळसांड करते. आम्ही तर खरं तर वस्ती पातळीवर खूप आरोग्यावर लेक्चर्स घेतो आणि त्यांनी जे हिमोग्लोबिनचं सांगितलेलं आम्ही आरोग्य चेकअप जेव्हा करतो तेव्हा खरोखर महिलांचं हिमोग्लोबिन 14 तरी नॉर्मल असलं पाहिजे. पण ते आम्ही नेहमी पाहतो की 10 असतं, 9 असतं, 12 असतं. अक्षरशः आम्ही ज्या महिला ज्या डिलिव्हरी होतात त्यांचं हिमोग्लोबिन 6 पाहिल्यानंतर आम्हालाच असं वाटतं अगं बाई तू जिवंत कशी आहेस, अजून हिमोग्लोबिन गेलं तर काय होईल तुझं, असं सांगावं लागतं. आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही खूप करावं लागत नाही. आम्ही सतत सांगत असतो शेंगदाणे गूळ खा, राजगिरा खा, पालक खा, बीटरूट खा. तर अशा साध्या साध्या गोष्टी सुद्धा जवळ ठेव आणि त्या खात राहा. पण खरंच श्रीकृष्ण सर म्हणाले तसे फक्त वस्तीतल्याच महिला नाहीत तर या मध्यमवर्गीय महिला जेव्हा नोकरी करायला लागलेल्या आहेत तेव्हा ते आपल्या आरोग्याची खूप हेळसांड करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार ओढून घेतात. तर मला असं वाटतं की त्या संदर्भात त्यांना खूप आणि मग 40 नंतर जेव्हा आजार मागे लागतात तेव्हा त्यांना कळतं की त्या एका जोशामध्ये सगळं हे केलेलं असतं. तर तुम्ही म्हणताय त्याला मी सहमत आहे. पण मला असं वाटतं की खरंच हा एक मोठा अजेंडा घेऊन महिलांच्यात पोहोचलं पाहिजे सगळ्या की आधी तुझं आरोग्य महत्वाचं आहे. अशा काही योजना आहेत का त्या संदर्भात की आरोग्याच्या खूप योजना आहेत. खरं आज सरकारी दवाखान्यामधून कॅल्शियमच्या गोळ्या मोफत मिळतात किंवा या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की तिला ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी मोफत सुद्धा मिळतात. पण तरी सुद्धा मध्यमवर्गीय महिलेला या साध्या साध्या गोष्टी परवडणाऱ्या असतात. मला असं वाटतं की शेंगदाणे गूळ खाणं, बीटरूट खाणं किंवा पालक खाणं या गोष्टी ती करू शकते. तिने मनावर घेणं खूप गरजेचं आहे तिच्या घरासाठी आणि याच्यासाठी तिचं आरोग्य उत्तम असणं हे सगळं प्राधान्यक्रम पाहिजे. पण दुर्दैवानं तो त्या देत नाहीत. तुम्ही या संदर्भात आरोग्याविषयी मला विचारलं की आज आरोग्याच्या सुविधा आपल्याला सरकारी दवाखान्यामधून मिळत आहेत. पण तरी मला स्वतःला असं वाटतं की लहानपणापासून महिला जी काय हे हेळसांड होते की तिला फारसं क्रीडा जे आहेत आता क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक महिला गगन भरारी मारतायत. पण सर्वसामान्य या मुली आपल्याला कधीही खेळाच्या ग्राउंडवर दिसणार नाहीत, खेळताना दिसणार नाहीत. तर हा घरातली जी कामं या मुलींना अगदी लहानपणापासून लावली जातात. मग शाळा आणि घर आणि तेव्हापासून त्यांचं जे कुपोषण होत असतं आणि त्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. मला असं वाटतंय की सरकारी दवाखान्यांमधून जेव्हा 3 महिन्यातून 6 महिन्यातून या महिलांनी रक्त तपासणी करून घेणं किंवा बाकीच्या गोष्टीची तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचं इतकं प्रमाण आहे पण महिला त्याच्याकडे सुद्धा इतकी दुर्लक्ष करतात की अगदी लास्ट स्टेजला माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत आमच्या महिलांची. आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचं चेकअपचं घेतलं होतं. जवळजवळ 85 महिलांचं चेकअप केलं होतं आणि त्यामध्ये आमच्या इंदिरानगरच्या वस्तीतल्या 7 महिला ज्यांना कॅन्सर झाला होता आणि तो लास्ट स्टेजला होता. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या संदर्भात की एक अवेअरनेस करणं, महिलांनी वारंवार या गोष्टी तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. इव्हन वृद्ध महिलांचे आता इतके प्रॉब्लेम आहेत ना तर त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणतो की सांस्कृतिक क्रीडा या सगळ्या गोष्टीवर महिलांसाठी वेगळं पाहिजे असं मला वाटतं. विरुंगळा केंद्र ज्या ठिकाणी तुम्हाला सगळे पुरुषच दिसतील, महिला कधीही दिसणार नाहीत.
तर त्यांच्यासाठी वेगळी विरंगुळा केंद्र आपण ठेवली पाहिजेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक केंद्र, कीर्तन आहे, भजन आहे, अजून काही काव्य आहे, गायन आहे, त्यांच्याकडे ह्या सगळ्या कला आहेत. तर त्या कलांना आपण उत्तेजन दिलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की नुसती शारीरिक वाढ नाही, जेव्हा मानसिक, भावनिक, खरंय. सांस्कृतिक ही सगळ्या अंगाने जेव्हा महिलेची वाढ होईल आणि तेव्हा मला असं वाटते की खऱ्या अर्थानं मग भरारी आपण आरोग्याचे प्रश्न सुद्धा कमी होतील, कमी तिचे. होतील, खरंय. नक्की कमी होतील. खरंय. आणि कधीतरी असं एक मोकळीक तर मिळाली पाहिजे ना की स्वतःचा घराचा विचार तर आहेच, कुटुंबाचा विचार आहेच, पण वैयक्तिक स्तरावर विचार करून घराबाहेर पडून बरोबर. आता मॅडमने सांगितलं तसं की समाजामध्ये मिसळणं ही सुद्धा व्यक्ती म्हणून एक गरज असते आपली, आणि त्याच्यातून सुद्धा मानसिक आरोग्य चांगलं व्हायला मदत होते. या सगळ्यामध्ये हळूहळू सैन्याचा त्यांचा जो प्रश्न होता तो की भरारीचा जेव्हा आपण विचार करतोय की आता सैन्य दलामध्ये सुद्धा आता आपल्याला महिला दिसतात आणि उत्तम कामगिरी करताना दिसतात, अजून प्रोत्साहन मिळण्यासाठी काही अशा योजना आहेत का किंवा काही आहेत? महिलांसाठी सैन्य दलामध्ये जाण्यासाठी भरपूर योजना आहेत. त्यासाठी महिला प्रयत्नही करतायत. तर तनुजा म्हणून माझ्या एका मैत्रिणीची मुलगी आहे, तिची फौजी की पाठशाला नावाचं ट्रेनिंग सेंटर आहे, जिथं मुलींनी आर्मीमध्ये जाण्यासाठी काय प्रशिक्षण घ्यायचं पाहिजे. नुसतं तिथं शारीरिक फिटनेस उपयोगाचा नसतो, तर त्या ठिकाणी तिचं बाकीच्या गोष्टी ज्या पाहिल्या जातात, मानसिक भावनिक संतुलन आहे का, अशा अनेक गोष्टीचा अभ्यास केला जातो. आणि आज मोठ्या प्रमाणावर जसं पोलिसांच्या मध्ये सुद्धा मुली मोठ्या प्रमाणावर जायला लागल्या की शारीरिक फिटनेस खूप महत्वाचा असतो, तर तो तयार होऊन त्याचं ट्रेनिंग घेऊन आता मुली जायला लागल्या. तशा आर्मीमध्ये, सैन्यामध्ये, मग ते नेव्ही असेल, आर्मी असेल, जसं तुम्ही विचारलं, त्या तिन्ही घटकामध्ये मुली जायला लागलेत. प्रमाण कमी आहे, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही सांगता येणार, पण प्रमाण बरंच कमी आहे, पण महिला जायला लागलेत. आणखी एक ना, आता ती टीका पण थांबलेली आहे. 10 वर्षापूर्वी काय म्हणत होते की ती आर्मीत गेली, पण तिला काय काम दिलं, इंजिनियर झाली आणि मग आर्मीत मध्ये गेली, पण मेस मधलं काम दिलं तिला सैन्यामध्ये, अशी भरपूर टीका त्या काळात होत असे. पण आता तेही चित्र बदललेलं आहे. आर्मीमध्ये महिला अतिशय फिट काम करतायत, ट्रेनिंग भरपूर निघालेली आहेत आता. मुलींना माहिती असतं हे सगळं. खरंय. काही काही क्षेत्र बियॉन्ड जेंडर्स आपण म्हणतो तसाच त्याचा विचार झाला पाहिजे, आणि त्यासाठीच अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो, जेणेकरून बेसिक लेवलची जागृती कशी होईल याचा विचार आपण या चर्चांच्या माध्यमातून करत असतो. मीना कुलकर्णी यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार. मीना कुलकर्णी औरंगाबादहून बोलतेय. नमस्कार, बोला. मुळात मुलगा आणि मुलगी हा लिंगभेद का निर्माण होतो, आणि आज मुलींनी गगनभरारी घेतली आहे, तरी पण महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसाच आहे. यावर आपण काय सांगाल? धन्यवाद. मगाशी जो आपला मुद्दा होता की ते प्रमाण जर बदललं तर त्याचे कुठपर्यंत त्याचे परिणाम दिसून येतात, तर त्या सुरक्षिततेपर्यंत येतं सगळं, नाही का? काय सांगाल तुम्ही? छान प्रश्न विचारला मीनाताईंनी. तर पहिल्यांदा त्यांनी असं विचारलं की असं प्रमाण का आहे, मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये प्रमाण का आहे, लिंगभेद का केला जातो. तर हे आपल्याकडे जे आज अजूनही आहेत, 21व्या शतकात सुद्धा आपल्याकडे ज्या रूढी परंपरा आहेत की मुलीसाठी अजूनही हुंडा देतात. हुंड्याचा कायदा सगळ्यांना माहिती आहे, 1976 साली आला, तरी सुद्धा आज छुपा हुंडा दिला जातो. आज जेव्हा वडिलांना मुलीच्या सासरच्या लोकांची मनधरणी करावी लागते, पडती बाजू घ्यावी लागते, त्या मागतील त्या डिमांड पुऱ्या कराव्या लागतात, आणि ह्या डिमांड होतात. उत्तर प्रदेश, राजस्थान ह्या भागामध्ये प्रचंड वडिलांना खर्च करावा लागतो, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यापेक्षा मुलगी नसली तर बरं होईल. तर ही जी मानसिकता याच्यामधून आलेली, आपल्या समाज धारणेमधून आलेली आहे. आणि मुलगा पाहिजे याच्या मागेही सगळ्यांना माहिती आहे की मुलगा पाहिजे म्हणजे वंशाचा दिवा, असं आजही रूढी परंपरा सांगतात. आम्ही म्हणतो किती उजेड पडलाय बघा, तर तसा तो वंशाचा दिवा, म्हातारपणची काठी, आणि मग शेवटी मी मरताना मुलगा पाहिजे पाणी घालायला किंवा ते तुळशीचं पान द्यायला, अशा आपल्याकडे अजून रूढी आणि परंपरा आहेत. आणि त्या मानसिकतेमधून बाहेर येणं, मला असं वाटतं की ही जी समाज धारणा आहे, खूप बदल आहे ना, खूप चिवट आणि हे असतात, बळकट असतात. पण मीनाताईंनी विचारलं तसं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकजूट झालो की प्रयत्न होत आहेत, नाही होत असं नाहीये की असे सुटे प्रयत्न होत आहेत, पण सगळ्यांनी या संदर्भात एकत्र येऊन मला असं वाटते की हा बदल घडवून आणला पाहिजे. आणि होतंय, आज मुलगीचा सन्मान केला जातो, मुलगी असण्याचा अभिमान बाळगला जातो, बदल झालेला आहे मीनाताई.
पण तरीही मला असं वाटतं की हे जे गळतीचं प्रमाण दिसतं, मी स्वतः नेहमी कमिटीमध्ये विचारते की सगळे म्हणतात की आपल्याकडे नाही होत असं लिंग निदान होत नाही आपल्याकडे. तेव्हा मी म्हणते मग हे प्रमाण का आहे? 1000 मुलग्यांच्या मागे 833 मुली का आहेत? मग कुठे गेल्या या मुली? तर म्हणून मला असं वाटतं की ते अजूनही आपल्याकडे ज्या रूढी परंपरांचा पगडा आहे, समाजधारणा बदलली पाहिजे. आणि नुसता कायद्याचा बडगा दाखवून उपयोग नाही, आपल्या सगळ्यांची मानसिकता बदलण्यासाठी खूप खूप प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं अशी आशा बाळगायला काहीच कारण नाही. हो, तिसरं आपण येऊया त्याच्याकडे, की आपण ह्या बदलांकडे हळूहळू चाललो आहोत. त्याला वेळ लागेल, पण निश्चित आपण एके दिवशी त्या बदलांपर्यंत पोहोचू अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. पाडगावकरांनी जो तिसरा प्रश्न विचारला होता शिक्षणाच्या बाबतीतला, त्यांनी आता कोरोना काळाचं उदाहरण दिलं. पण मला एकंदरीतच जेव्हा बेटी पढाओ आपण म्हणतो आहोत त्या गोष्टीला आपण सुरुवात करूया आणि मग आदिवासी मुलींचं शिक्षण आताच्या काळात जे थांबलंय त्याच्याकडे आपण हळूहळू ओघात येऊया. बेटी पढाओ हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. एक मुलगी शिकली तर काय काय घडू शकतं, काय सांगा? हा, आता आणखी एक काय मला ह्याच्यात सांगायचं, पाडगावकरांचा आपण घेऊच प्रश्न जरूर जो राहिला होता, तसं मीनाताईंचा पण एक प्रश्न राहिलेला आहे. त्यांनी असं विचारलंय की आज जो हिंसाचार होतो त्याच्यामध्ये सुरक्षिततामध्ये काय तुम्ही सांगाल, असं तोही आपण सांगू. जरूर जरूर. तर आता आधी श्रीकृष्ण सरांनी जो आपल्याला विचारला होता की आदिवासी भागामध्ये, जसं मी म्हटलं की आदिवासी भागामध्ये मुलींचं शिक्षण थांबलेलंच आहे आणि आता अर्थार्जन काहीही होत नाहीये, सगळं बंद आहे. त्यामुळं मग आदिवासी भागामध्ये मुलींना कामाला बरोबर घेऊन जाणं किंवा काय कामं काय तर सरपण गोळा करणं, लाकूड तोडून आणणं किंवा जो काही तिथे आपण म्हणतो की सुका मेवा मिळत असेल तो घेऊन येणं, त्याच्यावर गुजराण करणं. आणि मग आज आदिवासी भागामध्ये या मुलींना शिकायला न पाठवता जेव्हा आपण आज त्या घरी बसलेल्या आहेत, तर मला असं वाटतं श्रीकृष्ण सरांना सांगावं असं वाटतं की जसं आज वस्ती पातळीवर किंवा ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत तिथं मुलांच्याकडे स्मार्टफोनच नाहीयेत ना, खरंय, कष्टकरी समाजातल्या मुलांच्याकडे स्मार्टफोन नाहीयेत, तर त्यामुळं ते ऑनलाईन शिक्षण होतच नाहीये. खाजगी शाळांमधली मुलं आज 8-8 तास त्या ऑनलाईनवर बसलेली आहेत, त्याचाही त्यांना स्ट्रेस आहे. आणि आदिवासी मुलं, कष्टकरी मुलं जेव्हा ती शिकतच नाहीयेत त्याचाही स्ट्रेस आहे सगळ्यांना. तर मला असं वाटतं की आदिवासी मुलांच्यासाठी सरकारी खूप योजना आहेत, माध्यान्ह भोजन आहे, त्यांना युनिफॉर्म आहे, त्यांना शाळेसाठी शिकावीत म्हणून बऱ्याच तरतुदी सरकारनं केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता हा करोना काळ संपत आलेला आहे आणि परत एकदा नव्यानं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. पण त्याच्यासाठी परत आदिवासी भागातील शिक्षकांनी जोमानं प्रयत्न, कशाला चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो, वाईट गोष्टी पटदिशी. आता एकदा या मुलांना सवय झाली ना जंगलामध्ये जायची, सरपण गोळा करायची, तर ती मोडण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि परत एकदा नव्याने ह्या शाळा सुरू होतील असं मला वाटतं. अगदी खरंय. बेटी पढाओ, एक मुलगी शिकल्यानंतर संपूर्ण घर कसं पुढे जाऊ शकतं याबद्दल वारंवार बोललं जातं, त्याबद्दल आपण सुद्धा बोलणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज मुलींच्या गगनभरारीबद्दल आपण बोलतो आहोत आणि सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम मॅडम ह्या सगळ्याबद्दल बोलतात आपल्याशी. बेटी पढाओ हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ती जर शिकली तर ती आणखीन पुढे जाऊ शकेल आणि सगळ्या कुटुंबाला ती पुढे नेते. काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, बरोबर आहे. महात्मा फुलेंनी म्हटलंच आहे, एक बाई शिकली तर अख्खं घर शिकतं आणि तसंच आहे. बेटी पढाओ हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा आज 2021 साली जर आपण पाहिली आकडेवारी, खूप सुधारणा झालेली आहे. अगदी आम्ही 30% मुली शिकलेल्या आहेत असे जेव्हा सांगत होतो, तर आज जवळजवळ मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण 65% आहे. पण मुलग्यांचं पाहिलं तर मुलग्यांचं 82% मुलं आज शिकलेली आहेत आणि त्या मानानं मुलींचं प्रमाण कमीच आहे. म्हणजे 35% मुली आज शिक्षणाच्या प्रवाहात नाहीयेत. त्यात सुद्धा मला असं सांगावंसं वाटतं की उच्च शिक्षण जे आहे की इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, मुली ग्रॅज्युएट होत आहेत, बँकांमधून आपल्याला दिसत आहेत, शिक्षण क्षेत्रात दिसत आहेत, पण या अशा क्षेत्रामध्ये मुलींना शिकण्याच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ग्रामीण भागामध्ये आज मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. मी जेव्हा कचरा वेचक महिलांच्यावर काम करते, आमच्या सगळ्या महिला अंगठे मारतात. अगदी आमची परिसर सखीची अध्यक्ष आहे ती सुद्धा आता ती कशी तरी लिहायला शिकली आहे, रुक्मिणी म्हणून. तर मला सांगायचं हे की आता हे ग्रामीण भागामध्ये
आणि कष्टकरी समाजामध्ये महिला शिकत नाहीत कारण त्यांना ती गरज नाही वाटत शिकण्याची. पण आपल्याला त्या उलट आज उच्च मध्यम आणि मध्यमवर्गीयमध्ये मुली शिकतायत, करिअर करतायत. आणि इव्हन मला असं वाटतं की जी पुरुषांची क्षेत्र होती असं मानलं जायचं की हे काम म्हणजे ट्रेन चालवणं हे पुरुषाचं काम आहे, बस चालवणं पुरुषाचं काम आहे, तर आज आपल्याला तो बदल दिसतोय. खरंय. तर म्हणून या मुली आज शिकायला लागलेल्या आहेत. आणि गगन भरारी आपला विषय आहे, त्याच्या आपण शेवटाला त्याच्याकडे येऊच. पण परत याच्यामध्ये आपण पाहिलं तर विभागवार सुद्धा आपल्याला खूप याच्यामध्ये दिसेल. केरळमध्ये 92% साक्षरता आहे, आपल्या मुंबईमध्ये 90% साक्षरता आहे, आणि मग 62% साक्षरता नंदुरबारला आहे. म्हणजे हे असं प्रमाण. राजस्थानमध्ये फक्त 52% साक्षरता आहे मुलींची. म्हणजे हे असा जो प्रमाणामध्ये व्यस्त आपल्याला दिसतं की अशा ठिकाणी काम करण्याची आणि मुलींनी शिकण्याची खूप गरज आहे. त्या शिकल्या, जसं आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, तसं मुली शिकल्या तर खरोखर खऱ्या अर्थानं घर सावरेल. आणि आज त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात शिकणं खूप आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं कसं आपण म्हणतो ना राखीव हे आहे, तर तशा पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन पण दिलं जातंय. खरं तर 12वी पर्यंत आज मोफत आहे मुलींना शिक्षण. 12वी पर्यंत मोफत आहे मुलींना शिक्षण. तर त्या शिक्षणाच्या प्रवाहात येणं आणि शिकून आपल्या पायावर उभं राहणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच हा बेटी बचाओ आणि पढाओ, बचाव म्हणजे मुलींचं प्रमाण हे झालं पाहिजे आणि पढाओ त्या शिकल्या पाहिजे. शिकल्या तर हे सगळे बदल आपल्याला दिसतील आणि त्या ठामपणे विचारतील नाही नाही मी लिंग निवड. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं तसं ते नक्कीच तो बदल आपल्याला दिसेल असं मला वाटतं. खरंय. आणि एकदा शिक्षण घेतल्यानंतर ते काही फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहत नाही ना, मग ते मला खूप वाटतं नेहमी जग खुलं राहतं मग तुमच्या समोर. म्हणजे शिक्षणाचा उपयोग अतिशय छान सांगितला मॅडमनी मुद्दा की अर्थार्जनाकरता शिकलं नाही पाहिजे. तिचं ना ती आत्मनिर्भर झाली पाहिजे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिच्यामध्ये आलं पाहिजे आणि यासाठी वैचारिक बदल पण तिच्यामध्ये झाला पाहिजे. नाहीतर आता कशी ना मुलांची अट आहे नोकरी करणारी बायको पाहिजे, पण नोकरी करणारी बायको पाहिजे म्हणजे घरात तिला तू काही स्वातंत्र्य दिलंयस का, घरात अजूनही तिच्यावर हिंसाचार होतोय का, तर हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज अर्थार्जनासाठी शिक्षण आणि नोकरी हा नसला पाहिजे आणि मुलींनी खरोखर हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्मनिर्भर, आत्मविश्वास होणं, निर्णय स्वातंत्र्य घेणं आणि हे शिक्षणानं नक्की येतं. तो बदल होण्याची खूप गरज आहे. बरोबर. आज आपण जागृतीबद्दल बोलतोच आहोत. ह्या सगळ्याचा एक चांगला परिणाम म्हणजे तिची गगन भरारी हा आहे. पण हा जागृतीचा जो भाग आपण बोलतो आहोत ते कुठपासून, खरं तर कुठल्या वयापासून होणं गरजेचं वाटतं तुम्हाला? मुला-मुलींना एकत्रित शिकणं किंवा ह्याबद्दल एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणं एकमेकांबद्दल हे कोणत्या वयापासून सुरू झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? अगदी मला वाटतं की कुटुंब आणि शाळा इथून मुलांच्या अगदी लहानपणापासून त्यांच्या अगदी प्राथमिक शिक्षणापासून सुरू झालं पाहिजे. रधो कर्वेनी जी को एज्युकेशन, मुलगा आणि मुलगी एकत्र शिकली पाहिजेत, ही जी संकल्पना मांडली ती कशा करता तर मुलगा आणि मुलगी यांची निरोगी आणि निकोप वाढ झाली पाहिजे यासाठी ती संकल्पना आहे. आणि त्यामुळे लहानपणापासून घरापासून तर हे सुरू झालंच पाहिजे. मुलगा आणि मुलगी वेगळी नाही हे वागवलं गेलं पाहिजे. शाळांमधून सुद्धा हे गेलं पाहिजे आणि मैत्री, मुलांची प्रामाणिक मैत्री असली पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणते की आता मुलींसाठी खूप युवती मेळावे आहेत, मुलींसाठी खूप अवेअरनेस कार्यक्रम आहेत, पण आता मुलग्यांना बदलूया हा अजेंडा घेऊन आपण काम करण्याची खूप गरज आहे. जसं सातत्यानं हल्ली म्हटलं जातं की सावित्रीबाई खूप झाल्या, आता ज्योतिबांची गरज आहे. तर आता ज्योतिबा घडवण्याची जी गरज आहे आपण सातत्यानं म्हणत असतो, ते मलाही असं वाटतं की आता मुलगे वाईट नसतात, पण घरामधून जे संस्कार होतात की त्यांना असं वाटतं हा परंपरेचाच भाग आहे. म्हणजे मी माझ्या बायकोशी असा वागतो, मी माझ्या मुलीशी असा वागतो, हे आम्हाला शिकवलंय ना लहानपणापासून, आमच्या परंपरेनं असं आहे आणि असंच वागायचं असतं. आणि मग जेव्हा मुलगी ही शिकलेली, जेव्हा ती समानतेचा आग्रह धरते, जेव्हा बरोबरीचा आग्रह धरते, तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला छेद जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलगा आणि मुलगी लहानपणापासूनच त्यांची वाढ अशी झाली पाहिजे. आणि इव्हन मुलांना जबाबदार लैंगिक वर्तन म्हणून शिकवलं पाहिजे. सातच्यात घरात मुलींना जसं म्हणतात तसं तुम्ही मुलग्यांनाही म्हटलं पाहिजे. आज मुलगीही त्या म्हणजे जे आपण समानता वागणूक दिली पाहिजे. घरामध्ये कामाची विभागणी मुलगा आणि मुलगी समान वागणूक दिली पाहिजे. आणि हे जेव्हा होईल की समानता किंवा भेद, जेव्हा मुलींना काय वाटतं की मी माणूस म्हणून तुम्ही मला वागवा, मला मुलगी म्हणून नका वागवू तुम्ही. आणि जेव्हा आपण मुलगी म्हणून तिच्या ड्रेस कोड विषयी बोलतो, तिच्या टाइम कर्फ्यू विषयी बोलतो, तर या सगळ्यावर जेव्हा आपण अटका म्हणतो तेव्हा मुलीला असं वाटतं की नाही नाही मी माणूस नाहीये, मी कुठेतरी डिस्क्रिमिनेशन आपण म्हणतो ना
की मुलगी म्हणून माझ्यामध्ये कुठेतरी भेद आहे, कुठेतरी मी सबऑर्डिनेट आहे. आणि ते मला असं वाटते की नाही झालं पाहिजे. एक समाजामध्ये जेव्हा समानता तयार होईल तेव्हा मला असं वाटते की खऱ्या अर्थानं आजचा जो आपला संदेश आहे बेटी पढाओ तो खऱ्या अर्थानं सार्थ होईल. आणि बाकीचे सगळेच मुद्दे मग त्याच्यामध्ये आपोआप त्याच्यावरचं सोल्युशन मिळेल ना. सुरक्षितता आहे किंवा तिला जे सेफ वाटत नाही, या सगळ्यावर आपोआप आपल्याला त्याची उत्तरं मिळतील जर ही समानता खऱ्या अर्थाने घरापासून आपण तिची सुरुवात करू. हे सगळे मुद्दे आल्यानंतर आता तिच्या गगन भरारी विषयी अगदी शेवटचे आपला अगदी चर्चेचा शेवटचा टप्पा आहे, त्या गगन भरारी बद्दल काय सांगाल तुम्ही? आता खरं तर मी जसं म्हटलं की आज खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करायला लागलेल्या आहेत. गगन भरारी घेतलेली आहे जी पुरुषांची क्षेत्र आपण मानत होतो. आज प्रतीक्षा दास 24 वर्षाची आहे आणि ती मुंबईमधली पहिली बस ड्रायव्हर आहे. आणि कसं आहे ना, हे उदाहरण आहेत. ती पहिली बस ड्रायव्हर झाल्यानंतर तिच्या मागोमाग अनेक जणी जातात की ज्यांना वाटतं. आज आमच्या इंदिरानगर मधली कांबळे नावाची मुलगी, आम्ही तिच्या हस्ते परवा 26 जानेवारीला झेंडावंदन केलं की जिचा नवरा गेला, 2 मुली आहेत तिला, सकाळी घरकाम 6 घरची घरकामं ती करायची आणि दुपारी रिक्षा चालवायला ती शिकली. रिक्षा तिला चालवायला आली, त्याच्यानंतर तिने लायसन्स काढलं आणि त्याच्यानंतर आज ती फक्त रिक्षा चालवते. आणि मग मी तिच्याशी बोलताना तिला मला सांगितलं मला चांगली कमाई होते आणि मग कुठल्या भागामध्ये मी रिक्षा घेऊन जाते. मला सांगायचं मुद्दा असे की अशी खरंच सलाम करणारी गगन भरारी मारलेली आहे तिनं. तर अनेक कुठलं क्षेत्र नाही राहिलेलं. आज वैमानिक आहे, ओला चालवते महिला, वैमानिक अनेक स्त्रियांची नाव. अवनी चतुर्वेदी जिचं आपण कदाचित वाचलं असेल की जी आपली पहिली मध्य प्रदेशातली मुलगी आहे, जी पहिली आपली वैमानिक झालेली आहे. ट्रेन ड्रायव्हर आहे आपली ममता साहू नावाची. अशा अनेक जणी आहेत. आता ऍथलेट आहेत, बॉक्सर आहेत, कुठलंही क्षेत्र, जे आर्मीचा उल्लेख केला मगाशी आपण, अशा अनेक. इव्हन आता सुप्रीम कोर्टामधल्या आपल्या ज्या इंदू मल्होत्रा, सगळ्यांना माहिती असेल की जे कायदा असेल, विज्ञान क्षेत्रामध्ये किती शास्त्रज्ञ महिला आहेत आपल्या. अशा कुठलंही क्षेत्र त्यांनाही राहिलेलं नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांनी गगन भरारी मारलेली आहे आणि खूप सकारात्मक बदल झालेला आहे असं मला वाटतं. की फक्त याच्यामध्ये मला एक वाटतं की महिलेला आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागते. पुरुषांची कार्यक्षमता सिद्ध झालेली असते, पण अतिशय चिकाटीन आणि शेवटपणे त्या हे सगळं क्षेत्र काबीज करण्यासाठी धडपडत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हा सगळा समाजातला बदल हळूहळू झिरपत गेलेला आहे आणि तो झालेला आहे आणि अजूनही आपल्याला बदलाची अपेक्षा आहे. आणि अशाच पद्धतीने जर आपण काम करत राहिलो, जागृती होत राहिली, तर हे बदल आता ज्या वेगाने होत आहेत त्याच्यापेक्षा अधिक वेगाने व्हायला सुरुवात होईल. याबद्दल सुद्धा आपण नेहमीच सकारात्मक राहिलं पाहिजे. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता www.facebook.com/dd सह्याद्री. हॅलो सह्याद्री 20@gmail.com आपला ईमेल आयडी आहे. मेल पाठवा आम्हाला. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच. त्यानंतर युट्यूबला सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. www.youtube.com/dd सह्याद्री. आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा कार्यक्रम कसा वाटला. आणि @dd सह्याद्री आपले ट्विटर हँडल आहे. तिथे सुद्धा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची नेहमीच वाट बघत असतो. अगदी जाता जाता मॅडम, तुम्ही खरं तर आज इथे आलात आणि छान माहिती दिली, तुमचे आभार मानायचे आहेतच, पण अगदी एका मिनिटात जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल अगदी शेवट? आज मला हेच सांगावंसं वाटतं की या नोडवर बीजिंगमध्ये जेव्हा महिला परिषद झाली होती तेव्हा महिला चळवळीची घोषणा होती, हाफ स्काय इज अवर्स, अर्ध आकाश आमचं आहे. तर मला असं वाटतं की अतिशय मुलींनी मोकळा श्वास घेत अर्ध आकाश आपलं सांभाळत. आणि मला स्वतःशी नेहमी असं आम्हाला म्हटलं जातं की म्हणजे काय तुम्ही पुरुषांशी बरोबरी का? पुरुषांशी बरोबरी नाही, त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या हातात हात घालून आम्हाला ही सगळ्यांना महिलांना वाटचाल चालायची आहे आणि आमचं अर्ध आकाश आम्हाला काबीज करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. इथे आलात, तुमचे मनापासून आभार मानते. प्रेक्षको, पुढल्या कार्यक्रमात नव्या विषयासह आपली भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार. नमस्कार.